नमस्कार, मी सुनील तांबट. मी 217 पद्मिनी धाम या नाटकात मुरंजन हे पात्र करतोय. 217 पद्मिनी धाम हे रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी या कथेवर आधारित नाटक आहे आणि रत्नाकर मतकरी काकांची कथा असल्यामुळे त्याला एक गूढतेचं वलय ऑलरेडीच आहे आणि त्या कॅरेक्टरमध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत, शेड्स आहेत. चॅलेंजिंग असं कॅरेक्टर आहे ते, कारण सतत एक भीतीचं आणि वातावरणाचं सावट सतत त्याच्यावर आहे. त्या गोष्टीशी रिलेटेड असलेलं आणि ती गोष्ट घडवणारं असं हे पात्र असल्यामुळे त्या पात्राला घेऊन बऱ्याच गोष्टी या नाटकामध्ये घडतात, होत राहतात. त्यामुळे ते नाटक करायला खूप मजा येते. सगळ्या लोकांना, सगळ्या आमची टीम, कलाकारांची टीम खूप उत्तम जमली आहे. टेक्निकल टीम खूप उत्तम जमली आहे. त्यानंतर सगळ्यांचा सपोर्ट खूप उत्तम या नाटकाला आम्हाला मिळतोय. आमचे प्रोड्युसर्स आहेत, आमची टेक्निकल टीम आहे. कारण हे नाटक म्हणजे टेक्निकल टीम आणि कलाकार यांची एक उत्तम सांगड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मुरंजनचं जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे ऍक्च्युली एका शब्दात वगैरे एक्सप्लेन करता येण्यासारखं नाहीये, कारण त्या कॅरेक्टरला एवढ्या शेड्स आहेत, एवढे व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे मिनिटा-मिनिटाला ते कॅरेक्टर बदलत राहतं आणि त्या कॅरेक्टरची मजा घ्यायला लागतात लोक. म्हणजे ऑडियन्स मजा घेते. लोक ॲज अ ऑडियन्स ती मजा घेऊ शकतात आणि त्या कॅरेक्टरला परफॉर्म करताना खूपच मोठं टास्क हे आहे, की समोरचे कॅरेक्टर्स त्याला जसं तालावर नाचवतायत तसं आणि ती सिच्युएशन जशी त्याला तालावर नाचवते तसं त्या सिच्युएशनला रिएक्ट करून ते अख्खं नाटक घेऊन जायचंय मुरंजनला. सो तसं परफॉर्म करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी डिफिकल्ट असं हे पात्र आहे. आणि जेव्हा मला संकेतने हे पात्र एक्सप्लेन केलं, सांगितलं, तेव्हा मला पटकन असं झालं की हा, हे करायला हवं. कारण एक कलाकार म्हणून आपण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शोधत असतो. आपल्याला आपली प्रोग्रेस होण्याच्या दृष्टीने आपण अजून काहीतरी नवीन शोधत असतो आणि ते ह्या पात्रामध्ये नक्कीच आहे. बाबू चांगला टांगा चालवतो ना. बाबू चांगला टांगा चालवतो. सर, तुम्ही ते भेटवस्तू दिली असती तर आम्ही लगेच निघून गेलो असतो. म्हणजे ते खूप पाऊस आहे ना, लांबचा पल्ला गाठायचा आहे तर आम्ही. ऐकत राहत नाहीत काही लोक. काही लोकांना आपली पायरी माहित नसते, स्तर माहित नसतो, पद माहित नसते. काही लोकांना आपली भेट 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 ऍक्च्युली त्यांना मी खूप वर्ष काम करताना बघत आलोय. म्हणजे मी तसं म्हणायला गेलं तर आपण त्यांचे फॅन असतो. खूप कामं त्यांची बघितलेली असतात आणि त्यांचं जी कॅरेक्टरवरती पकड असते, त्यांचे जे संवाद फेक आहे, त्यांचे जे भाषेवर प्रभुत्व आहे, या सगळ्या गोष्टी अभ्यास करण्यासारख्या आहेत. आणि मला तरी उलट वाटतं की ते दडपण घेण्यापेक्षा एक कलाकार म्हणून शिकण्यासाठी जी खूप उत्तम ती संधी असते आपल्यासाठी. आणि सुरुवातीला जेव्हा मी आलो, म्हणजे मी थोड्याच दिवसांमध्ये आता उभा राहिलोय या प्रयोगासाठी. आणि जेव्हा मी सुरुवातीला इथे आलो तेव्हा मला थोडंसं असं होतं की हे आता सगळे सेट झालेले असतील तर मला कसं काय, किती वेळ लागेल ते कॅरेक्टर घ्यायला आणि त्यांचा सपोर्ट कसा असेल. पण इथे आल्यानंतर मला असं अजिबात जाणवलं नाही की मी आत्ताच हा प्रयोग करतोय. रादर हा आता माझा पहिला प्रयोग आहे आजचा. पण तरीही मला असं कुठेच वाटत नाहीये की मी ह्या शोचा पार्ट नव्हतो किंवा काही. कारण मिलिंद सर असू देत किंवा अमृता असू देत किंवा बाकीचे जे आमचे कॅरेक्टर आहेत ते सगळे असू देत, त्या सगळ्यांनी माझ्याबरोबर उत्तमरित्या तालीम केली आहे. जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, ब्लॉकिंग व्यवस्थित सांगितलं. आणि मुळात ना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती अशी, की जेव्हा असं पात्र आपण करायला घेतो मध्येच एखादं नाटक सुरू असताना, तेव्हा सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ना की डिरेक्टर तुम्हाला कसं त्या नाटकामध्ये इन्कॉर्पोरेट करून घेतोय. तर संकेतने मला खूप जास्त फ्री हँड दिलाय की हे पात्र असं आहे हे त्याने फक्त मला समजवलं आणि त्याच्यानंतर त्याने मला हा फ्री हँड दिला की तू तुझ्या पद्धतीने कर. तर हे पात्र तसं बघायला गेलं तर जसं मी मगाशीच म्हटलं की तसं समजून घ्यायला, परफॉर्म करायला थोडं डिफिकल्ट आहे. तर मी त्या पात्राचा अभ्यास करताना रत्नाकर मतकरी यांची जी कथा आहे कामगिरी ही वाचली मी. ती मी आधीही वाचली होती, कारण रत्नाकर मतकरी यांचा मी स्वतः खूप मोठा फॅन आहे. त्यांची आपण खूप वर्ष लहानपणापासून त्यांच्या गोष्टी, त्यांच्या कथा, त्यांच्या कादंबऱ्या आपण वाचत आलेलो असतो. तर त्या सगळ्या कथा मी वाचलेल्या होत्या. पण कधी मी विचार केला नव्हता की त्यांच्या या कथेवर आधारित नाटकात मी काम करत असेन. आणि खूपच उत्तम असं ते कथा कादंबरी ती आहे आणि ती वाचली मी. त्याच्यातनं मला खूप गोष्टी कळल्या. ते कॅरेक्टर मुरवताना मी सतत हाच विचार करत होतो की एक एक भित्रा माणूस
काय अंगाने आणि काय पद्धतीने जगामध्ये वावरत असेल, त्या माणसांना बघण्याचा मी प्रयत्न केला, गर्दीमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, कधी कुठेतरी पाहिली असतील ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या सगळ्यांची सांगड घालून संकेतच्या मदतीने, मिलिंद सरांच्या मदतीने, अमृता आहे, आमची अख्खी टीम आहे, त्यांच्या मदतीने फायनली हे मुरांजन हे पात्र मी उभं करू शकलोय. माझी मुलगी पद्मा, खरं सांगू तर मला जेव्हा संकेतने फोन केला आणि तो मला म्हणाला, कारण त्याआधी मी हे नाटक एकदा पाहिलं होतं, तर संकेतने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला खरं तर एका सेकंदाचाही विलंब मी केला नाही त्याला हो म्हणताना, कारण त्या पात्राचं जी डेप्थ आहे, त्या पात्राचं जे पोटेन्शियल आहे ते मला ऑलरेडी कळलेलं होतं ते नाटक बघितल्यानंतर. त्यामुळे करायला काहीतरी चॅलेंजिंग आहे याच्यामध्ये एवढं तर मला पटकन कळलं होतं आणि म्हणून मी त्याला पटकन होकार कळवला. आणि दुसरं कारण म्हणजे रत्नाकर मतकरी काकांची कथा, म्हणजे त्याच्यामध्ये तर गूढता आणि या गोष्टींचा तर एवढा इम्पॅक्ट आहे त्या सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे मी पटकन या गोष्टीला होकार कळवला होता. पण मग आतमध्ये बोलूया आपण, उगाच बाहेर म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही त्यात, पण उगाच कशाला ना. हा, आणि उगाच काहीतरी आरोप करू नको माझ्यावर प्लीज. तू नाही का घाबरत? नाही अजिबातच नाही. आपली पहिली भेट आठवते का तुला? खरं सांगू तर दडपण हे कितीही आपण सेट झालो ना तरी तिसरी वेळ झाल्यानंतर पहिले 5 मिनिटं प्रत्येक प्रयोगाला असतं आणि मला तसंच वाटतंय की तसंच होणार आहे आत्ताही, कारण पहिला प्रयोग असला तर ती पहिली 5 मिनिटं असतात ना, ती एकदा निघून गेली ना की मग त्याच्यानंतर आपल्याला माहित असतं की आता आपण आलोय, आता स्टेजवर आपण सेट झालोय आणि आता आपण काय करणार आहोत, काय केलंय, कशी रिहर्सल केली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतात. तर ऑब्व्हियसली पहिल्या प्रयोगाच्या दृष्टीने ते आहे माझ्यावरती थोडं का होईना, कारण त्या संचामध्ये ते सगळे सेट झालेले असताना त्यांच्याबरोबर आणि मुळात या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं, त्यांचे सेट झालेले पंचेस असतात, त्यांच्या सेट झालेल्या जागा असतात. तर आपलं कॅरेक्टर आपल्या पद्धतीने इन्कॉर्पोरेट करताना पहिलं ते सांभाळावं लागतं की त्यांच्या गोष्टी त्यांना देऊन टाकूया, मग आपण आपल्या जिथे जिथे आहेत तिथे परफॉर्म करूया. आणि मग ऑब्व्हियसली जसं मिलिंद सर पण मला म्हणाले की 2-4 प्रयोग जातील तुम्हाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मग तुम्ही तुमच्या जागा काढा. तर मग तसंच मी करण्याचा प्रयत्न करतोय की पहिले 2-4 प्रयोग आपण एक टीम म्हणून जेल होऊया त्या सगळ्या गोष्टींनी, आणि मग हळूहळू ते कॅरेक्टर कसं आणखीन एक्सप्लोर करता येईल त्याच्याकडे माझा प्रवास सुरू होईल. भास वाटायला का तुला? काय करतेस? ए चल पण दिशी बस. आणि असंच जर करत राहिलास ना तर उद्या सकाळी पोचू कॉलेजला. बस बस. मला भास तर बोलले हा सगळा पद्मिनीच आहे म्हणून. हा सगळा काय पद्मिनीच आहे का? मला असं वाटतं की ही पात्र जी असतात, म्हणजे प्रत्येक पात्र करत असताना आपण कुठेतरी काहीतरी पाहिलेलं असतं, कुठल्या तरी कॅरेक्टरचा आपण अभ्यास केलेला असतो आणि त्या अभ्यासातलं काहीतरी आपल्या लक्षात राहिलेलं असतं. तर हे मुरंजन हे पात्र जेव्हा मी करायला घेतलं तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याकडे आपण केलेल्या कॅरेक्टर्सचा जो एक खजाना आपल्याकडे पाठी भरलेला असतो, त्यातले कोणते तरी कॅरेक्टर्स आपण बाहेर काढत असतो आणि ती कॅरेक्टर्स बाहेर आल्यानंतर मग याच्यातलं थोडं घेऊया, थोडं याच्यातलं घेऊया, हा आता हे कॅरेक्टर असं करत 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 मग काही त्याच्याशी रिलेटेड म्हणा, काही डॉक्युमेंटरीज आहेत, काही फिल्म्स आहेत, जशी अशी कॅरेक्टर्स असतात जे आपल्याला दिसतात, त्या सगळ्यांचा अभ्यास करून, कारण खूप वेळ नाही मिळाला तरी मला असं वाटतं की मी 1-2 दिवस तर मी कॅरेक्टर आणि त्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी फक्त घेतली होती आणि त्या 2 दिवसांमध्ये मला ते पात्र सापडलंय असं मी आत्ता म्हणणार नाही, कारण तसंच आहे शो गणित ते आणखीन मला सापडत जाणार आहे. पण आत्ताच्या घडीला मला एवढं माहितीये की मुरंजनची जी भीती आहे ती माझ्यात आता आहे. काय केलं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल? तुम्हाला जर मी आवडत नसेल, पसंत नसेल तर मला मारून टाका, मला मारून टाका असं ती सारखं म्हणत असे. एक दिवस आमच्या बायकोला माझ्याशी डोळ्यात डोळे घालून कधी बोलता नाही आलं, माझ्या नजर तिला कधी भिडवता नाही आली, माझ्याशी कधी प्रतिवाद नाही करता आला तिला. काय असेल या डोळ्यात?
भीती आहे तुमच्या डोळ्यात, भीती. संकेत बद्दल सांगायचं तर तो ना खूप क्लिअर आहे. पहिली गोष्ट म्हणजे ना नाटकाला घेऊन, कॅरेक्टर्सना घेऊन, त्याला काय दाखवायचं या सगळ्याला घेऊन. आणि म्हणूनच ना हे नाटक जेव्हा तुम्ही बघायला याल ना तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्या डोक्यात जे जे व्हिज्युअल्स त्याने बघितले ते व्हिज्युअल्स त्याने ऍक्च्युअल मध्ये स्टेजवर आणले आहेत. कारण स्टेजवर त्या सगळ्या गोष्टी करताना ना लोक कचरतात, घाबरतात किंवा ते कसं एक्सेप्ट होईल याचा विचार करतात. पण त्याने याचा विचार न करता ते केलंय. त्याच्यामुळे मला वाटतं त्याचे ना विजन जे आहे ना त्याचं ते खूप क्लिअर आहे, ते खूप वास्ट आहे. आणि मराठी रंगभूमीवर करत असलेल्या प्रयोगांमध्ये या नाटकाचं गणना व्हायला हवी असं मला वाटतं. कारण तुम्ही बघायला याल तेव्हा तुम्हाला कळेलच की खूप वेगवेगळे प्रयोग आहेत या नाटकामध्ये. आणि संकेत माझ्या बाबतीत मी सांगायचं तर तो खूप रिलॅक्स म्हणजे आत्ताही त्याला असं कुठेच हे नाहीये की मी जेव्हा त्याला म्हटलं की अरे एवढेच दिवस होते आणि असं होतंय तर तू ओके आहेस ना, म्हणजे टेन्शन नाहीये ना काही, तर सगळ्यात जास्त रिलॅक्स तोच होता की काय नाही तू करशील करशील. कारण बरीच वर्ष आम्ही एकत्र काम केलंय, बऱ्याच प्रोसेस मधून आम्ही गेलोय, सो आम्ही एकमेकांना तसं ओळखतो व्यवस्थित. त्याच्यामुळे एक विश्वास जो आपण म्हणतो ना तो त्याच्याकडे आहे माझ्या बाबतीतला. आणि त्या विश्वासावरच आम्ही एवढ्या दिवसात ही प्रोसेस उभी करू शकलोय परत. त्यामुळे संकेतचा तर खूपच मोठा याच्यामध्ये हातभार आहे. पद्मिनीचा सापळा, पद्मिनीचा सापळा मी घेऊन जाणार, घेऊन जाणार मी, घेऊन जाणार पद्मिनीचा सापळा. पद्मिनीचा सापळा घेऊन जाणार, करणार ही कशी आजच फत्ते करणार बाबासाहेब. खरं सांगू तर मला जेव्हा मनोरंजन करायला सांगितलं तेव्हा त्यांच्याकडे व्हिडिओ रेडी होता. त्यांनी काही स्पर्धांना वगैरे पाठवण्यासाठीचा. तर मला व्हिडिओ त्यांनी पाठवला होता की बघून घे म्हणून. तर मी स्पेसिफिकली ते व्हिडिओ बघणं टाळलं मी. कारण काय होतं त्या पात्राचा आवाज किंवा ते गोष्टी ना आपल्या कानांमध्ये कुठे ना कुठे थोड्याशा राहतात. मी खूप जास्त प्रयत्न केलाय की ते सगळं त्याने जे केलेलं मनोरंजन आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा इसेन्स घेऊन तो आपल्या पद्धतीने कसा प्रेझेंट करता येईल याचा मी खूप प्रयत्न केलाय. कारण ऑब्व्हियसली त्याने जे परफॉर्म केलं होतं ते एका वेगळ्याच लेवलला तो घेऊन गेला होता. आणि त्याच्यानंतर आपण परफॉर्म करताना ते परत एका वेगळ्या लेवलला घेऊन जाणं ह्याचं खूप मोठं दडपण आहे. पण अख्ख्या टीम मध्ये कधीच मला कोणी हे सांगताना दिसलं नाही की ऐक ना थोडं असं होतं, तू असं कर. असं काही कोणी केलं नाही. त्याच्यामुळे मला माझे पंचेस, माझ्या गोष्टी, माझ्या मुवमेंट्स, माझ्या रिॲक्शन्स या सगळ्या माझ्या पद्धतीने त्याच्यामध्ये आणण्याचा, सगळ्या करण्याचा मला त्यांनी सगळ्यांनी मुभा दिली. मला त्यांनी सगळ्यांनी अलाउ केलं ते करायला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या नजरेतला जो मनोरंजन आहे तो तुम्हाला स्टेजवर दिसेल. मागच्या गोष्टी किंवा मागच्या ह्याचं दडपण जर मी घेतलं तर कदाचित माझ्यावरती त्या गोष्टीचा इम्पॅक्ट राहील किंवा त्या कॅरेक्टरचा इम्पॅक्ट येऊ शकतो. मला ते फ्रेशच करायचंय. त्याच्यामुळे मी खूप जास्त माझ्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न केलाय. कसा जगशील बिनधास्त, आधी माणसाला नीट उभं राहता यायला पाहिजे. तुझ्या पाठीत कणा नावाची गोष्ट नाहीये. कसा उभा राहशील, कसा जगशील बिनधास्त. आमच्या मुलीला न्यायला तू हा ₹1.5 टांगा आणशील असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे आमच्या मुलीचा प्रवास आलिशान अँबॅसेडर ते ₹1.5 टांगा होईल अशी कल्पना कधी केली नव्हती आम्ही. कॅरेक्टर आहेत, ही कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे ऍक्च्युअल बोलायला गेलो तर ही म्हणजे लाईट्स, म्युझिक आणि सेट ही या नाटकातली कॅरेक्टर्स आहेत. ते वेगळा काही रोल प्ले नाही करत. ते असल्याशिवाय हे नाटक पूर्णच होऊ शकत नाही. कारण त्यांची सांगड आणि त्या लोकांची जी तालीम आहे, त्या लोकांचा जो प्रेझेन्स आहे, त्या लोकांचे जे एकमेकांबरोबरचं कॉर्डिनेशन आहे ते एवढं टाईट आहे ना. म्हणजे मी नाटक कलाकार घेऊन जातो असं आपण म्हणतो, पण याच्यामध्ये कलाकार आणि टेक्निकल टीम नाटक घेऊन जातात असं मला म्हणायला हवं. कारण त्यांच्याशिवाय हे नाटक होऊच शकत नाही. म्हणूनच मी म्हटलं की हे खूप वेगळा प्रयोग आहे हा. सगळ्यांची एकमेकांची सांगड तुम्हाला याच्यात बघायला मिळेल आणि त्याचं झालेलं एक करेक्ट इनकॉर्पोरेशन तुम्हाला या नाटकात नक्कीच बघायला मिळेल. मला असं वाटतं मराठी रंगभूमीवर आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो, पण ते प्रयोग प्रेक्षकांनी जर उचलून नाही धरले तर ते लोकांपर्यंत नाही पोहोचणार. आणि आपली मराठी रंगभूमीसाठी हे खूप गरजेचं आहे. म्हणजे बरीच नाटकं येतात अशी जे ना वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत असतात, पण आपण जात नाही ते बघायला. मग ते लोक नाराज होतात आणि मग ते एक्सपेरिमेंट करणं बंद होतात. आणि मग आपली ओरड असते की आपण काही वेगळं करत नाही आहोत. आपण करतोय, पण तुम्ही या आणि बघा ते एक्सपिरियन्स करा आणि मग तुम्ही लोकांना सांगा की हा
आवडलं तर सांगा की हो खरंच एक्सपेरिमेंट आहे, नाही आवडलं तर तुम्हाला हे बोलायला मुभा आहेच की नाही असं काहीच नव्हतं. पण त्यासाठी तुम्हाला थिएटर पर्यंत ते यावं लागेल हे सांगण्यासाठी की ते होतं की नव्हतं. त्यामुळे प्लीज या, हा एक विलक्षण अनुभव आहे, हे तुम्हाला मी नक्की सांगतो. तो प्रत्येकाने घ्यायला हवा. आणि आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स हा आहे की एका माणसाने बघितलेलं नाटक तो 4 माणसांना घेऊन आलाय, कारण हे नाटकच तसं आहे. त्यामुळे नक्की या आणि हा एक्सपिरियन्स तुम्ही घ्या. 217 पद्मिनी धाम हे आमचं नाटक जवळच्या तुमच्या थिएटर्समध्ये जिथे जिथे लागेल तिथे तिथे नक्की बघायला या. थिएटर हॉलिक हे आपलं चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा.